ओके. हॅलो फ्रेंड्स, मी तुमचा मित्र भाऊ सुमित राठोड आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल जावा विथ सुमित. तर मित्रांनो, आपल्या सिरीजचं आय थिंक 6वा दिवस आहे. ओके. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं की आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट थ्रू इनपुट कसं घेतलं जातं आणि स्कॅनर क्लासचं थोडा ओव्हरव्ह्यू आपण बघितलेलं. ओके. सो मित्रांनो, लय बेसिकमध्ये आहे. आपण लगेच आपण हा बेसिक टप्पा कव्हर करू आणि आपण ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशनकडे वळूया. ओके. सो स्प्रिंग बूट आपल्याला चालू करायचं आहे लवकरात लवकर आणि त्याच्या कन्सेप्टवरती आपल्याला जास्त फोकस करायचं. मी बेसिक का घेतो, कारण की तुमचं बेसिक पण अंडरस्टँडिंग क्लिअर होऊन जायला पाहिजे. ओके. सो त्यासाठी आपण बेसिकपासून स्टार्ट केलेला आहे. तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे तो स्कॅनर क्लास. मी पार्शली घेतलेला. सो स्कॅनर क्लास आपण इन डिटेलमध्ये आज कव्हर करूया. ओके. आज व्हेरिएबल्स काय असते, व्हेरिएबलचे टाईप्स, ते वगैरे टाईप कास्टिंग, जरा एक बेसिक कन्सेप्ट आहेत ना, ते कन्सेप्ट आपण कव्हर करून त्याच्यानंतर आपण लगेच आणि एक मॅथ फंक्शन पण आपण ह्याच्यात कव्हर करून टाकूया. ओके. सो आय विल कव्हर मॅथ फंक्शन अँड मॅथ फंक्शन. ओके. मॅथ फंक्शन. ओके. ओके. मॅथ फंक्शन पण आपण ह्याच्यात काय करू, कव्हर करून टाकू. तर मॅथ फंक्शन झाल्यानंतर मित्रांनो, आपण डायरेक्ट आपले जे काय कंडिशन्सचे जे काय कंडिशन आहे, जे लूपिंग स्टेटमेंट आहे, कंडिशनल स्टेटमेंट आहे, ते आपण कव्हर करू. जसं की इफ एल्स, एल्स इफ लॅडर, नेस्टेड एल्स इफ, हे कसं वापरता येईल आपल्याला, आणि फॉर इच लूप, फॉर लूप्स, वाय लूप, डू वाय लूप्स. ओके. ते डिफरंट टाईप्स ऑफ लूप्स ते आपण समजून घेणार आहे पुढच्या 1-2-3 दिवसात, आणि लगेच ते कंप्लीट करून आपण ॲक्च्युअल म्हणजे नंतर एक्सेप्शन हँडलिंग वगैरे जो पार्ट आहे, जो जरा ॲडव्हान्स लेवलचा पार्ट आहे, जो ॲक्च्युली आपण डेव्हलपमेंटच्या वेळी वापरणार, तेवढंच पार्ट मी घेणार आहे. आणि तो पार्ट कंप्लीट झाल्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या फेज 2कडे वळणार, जो काय ॲडव्हान्स हवा. त्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल डाटाबेस कनेक्टिव्हिटी बघणार. लगेच डाटाबेस कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर आपण लगेच आपल्या स्प्रिंग बूट म्हणजे ॲक्च्युअल डेव्हलपमेंटकडे आपण वळणार. ओके. सो मी चालू पण केलेला आहे. ओके. मी तुम्हाला एक माझा प्रोजेक्ट दाखवतो, पॅथॉलॉजी केअर प्लॅटफॉर्म. मी ह्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकेल यूट्यूबवरती. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे आपला हा माझा स्प्रिंग बूटमध्येच प्रोजेक्ट आहे. जावा स्प्रिंग बूटमध्ये मी हा प्रोजेक्ट केलेला आहे. ओके. सो स्प्रिंग बूटमधून तुम्हाला पण कसं ॲक्च्युअल डेव्हलपमेंट करता येईल आणि काय काय असतं, रेपॉझिटरी काय असते, मायक्रो सर्व्हिसेस काय असतं, स्प्रिंग रेस्ट काय असते. ओके. ते सगळं आपण त्यावेळी म्हणजे त्या फेजमध्ये कव्हर करणार आहे. ओके. सो तुम्हाला मी दाखवून देतो. फक्त मी आता स्टॅटिक टेम्पलेटमध्ये मी गेलो आहे. ओके. सो जावामध्ये पॅथॉलॉजीमध्ये मी हा प्रोजेक्ट कालच चालू केला आहे. डिफरंट टाईप्स ऑफ प्रोजेक्ट मी केले आहेत. ओके. माझे गिटहब रेपॉझिटरीमध्ये आहेत, तुम्ही चेकआउट करू शकता. तर हे बघा, आपण आता मी व्ही एस कोडमध्ये पण शिफ्ट होणार आहे. आपण सध्या आता ह्याच्यात घेतोय, कारण की नोटपॅडमध्ये आपल्याला जरा इझिली जाईल, कारण अंडरस्टँडिंग तुमचं लवकर तिथं मेंटेन होईल. ओके. सो आपण आपला टॉपिक आजचा वेगळा आहे, वेगळ्या दिशेने आपण चालू आहे. ओके. टॉपिककडे वळूया आपल्या. सो आय एम गोइंग टू टॉपिक स्कॅनर क्लास आणि व्हेरिएबल टाईप्स, टाईप कास्टिंग अँड मॅथ फंक्शन. ओके. सो स्कॅनर क्लास म्हणजे काय मित्रांनो, एखाद्या वेळी जर तुम्हाला जर C++ झालं असणार किंवा नाही झालं असणार, मी सांगतो स्कॅनर क्लास म्हणजे काय. आपल्याला जर आपल्या कीबोर्डवरून जर इनपुट घ्यायचं असेल, तर आपण काय वापरतो, स्कॅनर क्लास वापरतो. कशासाठी वापरायचं, कारण की आपण ज्यावेळी प्रोग्राम एक्झिक्यूट केला जातो त्यावेळी त्याला इनपुटची गरज असते. ओके. तो प्रोग्रामला होल्ड करून ठेवतो जोपर्यंत इनपुट येत नाही तोपर्यंत, म्हणून त्याला स्कॅनर क्लासची गरज असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही C++ झाला असणार तर सीमध्ये आपण प्रिंटएलिन वापरतो, C++मध्ये आपण स्कॅनर वापरतो आणि प्रिंटएलिन प्रिंट करण्यासाठी वापरतो. ओके. आणि C++मध्ये आपण सीन वापरतो ॲज अ इनपुट घेण्यासाठी. इथं आपण स्कॅनर क्लास थ्रू, स्कॅनर हा एक ॲक्च्युली पॅकेज म्हणजे ॲक्च्युली हा क्लास आहे. ओके. तो युटिलमध्ये असणार हा आपला क्लास. ओके. तो इम्पोर्ट करावा लागणार. पॅकेजचा पण कन्सेप्ट आपण 1-2-3 दिवसात, पुढच्या 2-3 दिवसात घेऊन टाकू, ते पण कव्हर करून टाकू. आणि स्कॅनर क्लास हा जो आहे तो हा क्लास आहे. त्या क्लासमध्ये आपल्याला काय आहे, डिफरंट टाईप्स ऑफ मेथड आहेत, जसं की नेक्स्ट इन, नेक्स्ट फ्लोट. ओके. तुम्हाला मी सांगितलं, आता प्रोग्रॅमेटिकली तुम्हाला समजून जाईल ते. ओके. आणि व्हेरिएबल टाईप्स म्हणजे काय, व्हेरिएबल्स म्हणजे काय, व्हेरिएबल्स म्हणजे एक
स्टोरेज बॉक्स तुमच्या मेमरीमधला ज्याला एक नाव असतो, त्याचा एक टाईप असतो, त्याच्यामध्ये तुम्ही डाटा स्टोअर करता आणि आफ्टर नंतर तुमच्या प्रोग्राममध्ये एक्झिक्यूट केला जातो, त्याला व्हेरिएबल्स म्हणतात. ओके, टाईप कास्टिंग म्हणजे डाटा कन्वर्ट करणे, इंटिजरला फ्लोटमध्ये, फ्लोटला इंटिजर स्ट्रिंगला असं कन्वर्ट करणे. ओके, मॅथ फंक्शन मॅथ रिलेटेड फंक्शन. ओके, हे बेसिक बेसिक कन्सेप्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार. ओके, सो स्कॅनर क्लास म्हणजे काय, आता मी डायग्रामॅटिकली जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचं झालं. ओके, सो हेडिंग देऊया आपण. ओके, स्कॅनर क्लास. स्कॅनर क्लास जर मी डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट केला तर हा आपला सपोज कीवर्ड. ओके, हा आपला कीबोर्ड. ओके, देन हा आपला नाही रीड अँड राईट हा स्कॅनर क्लास. ओके, देन हा आपला प्रोग्राम. ओके, प्रोग्राम. ओके, सो हा आपला कीबोर्ड, मी सिम्पली नाव देतो कीबोर्ड. आणि हा आपला जो आहे तो स्कॅनर क्लास. ओके, या स्कॅनर क्लास हा आपला स्कॅनर क्लास, याला हेडिंग देऊया आपण, इथं वरती ठेवूया. ओके, देन हा स्कॅनर क्लासमध्ये आपला हा काय झाला, रीड राईट ऑपरेशन. ओके, रीड अँड राईट ऑपरेशन तुम्हाला माहीत असणार मित्रांनो. तरी पण मी असं म्हणजे ज्यांना डायरेक्ट जावा थ्रू ते इम्प्लिमेंट करतात किंवा जावा त्यांनी रेफर केलं त्यांना पण समजावं की स्कॅनर क्लासचा ॲक्च्युली वर्किंग काय आहे. कारण की हा जो क्लास आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट क्लास नंतर आपण आपल्या इम्प्लिमेंटेशनच्या वेळी किंवा प्रोग्रामिंगच्या वेळी हा भरपूरदा आपल्याला युजेबल आहे, त्यावेळी आपण त्याचा वापर करतो. ओके, रीड अँड राईट ऑपरेशन. ओके, रीड अँड राईट ऑपरेशन परफॉर्म आपण करणार. देन आपला काय स्कॅनर क्लास झालं. ओके, त्याच्यानंतर इथं आहे आपला ॲक्च्युअल प्रोग्राम. प्रोग्राम एक्झिक्युशन. प्रोग्राम एक्झिक्युशन. एक्झिक्युशन. ओके, हा आपला झाला प्रोग्राम एक्झिक्युशन. याला ॲडजस्ट करून घेऊया आपण. ओके, देन साईज वाढवूया. ओके, ॲरो कीबोर्ड इनपुट आला. ओके, देन रीड राईट ऑपरेशन इथं आउटपुट आला. ओके, आउटपुटमध्ये हा कीबोर्ड अँड इथं आपण काय म्हणू शकतो आउटपुट. ओके, कीबोर्ड अँड आउटपुट. मी इथं गेलो अँड ओपी म्हणूया, समजून घ्यावं तुम्ही. ओपी म्हणजे आउटपुट. ओके, देन स्कॅनर क्लासमध्ये इनपुट आला. ओके, सो स्कॅनर क्लासमध्ये इनपुट आल्यानंतर स्कॅनर क्लास काय करणार म्हणजे हा रीड अँड राईट ऑपरेशन स्कॅनर क्लास थ्रू काय केला, परफॉर्म केलं. मग त्याच्यानंतर इनपुट आला तो प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी इनपुट पाठवला. इनपुट पाठवला प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी. तिकडून रिझल्ट आला तो डायरेक्ट स्कॅनर क्लासमध्ये गेला. ते म्हणजे स्कॅनर क्लास थ्रू डायरेक्ट नाही येणार, तो असं इकडून इथं जाणार. समजलं का, डायरेक्टली आउटपुट. ओके, सो हा जो बाण आहे आपला हा असा नाही येणार. ओके, सो असा येणार. ओके, सो प्रोग्राम एक्झिक्युशन डायरेक्ट आउटपुट काय करणार, प्रिंट करणार. ओके, रीड अँड राईट ऑपरेशन इथं नाही होत. ओके, सो तो झेड. ओके, ओनली रीड ऑपरेशन. ओनली रीड ऑपरेशन. रीड. ओके, राईट म्हटल्यावर प्रोग्राम एक्झिक्युशन डायरेक्ट आउटपुट तिकडे शो करतो. राईट ऑपरेशन आपण कशा थ्रू करतो की आपलं जे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन आहे त्याच्या थ्रू आपण राईट ऑपरेशन करू शकतो. ओके, म्हणजे प्रोग्राम एक्झिक्यूट डायरेक्ट आउटपुट देणार. व्हॅल्यू ती जे काही इनपुट आली ती एक्झिक्युटेडसाठी पाठवली, ती डायरेक्ट आपण आउटपुट ला म्हणजे युजर स्क्रीनवरती ती व्हॅल्यू आपण शो करणार. ओके, देन व्हेरिएबल टाईप्स. व्हेरिएबल्स म्हणजे काय, आता व्हेरिएबल्स तुम्हाला मी एक डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन दाखवतो. व्हेरिएबल्स म्हणजे काय. ओके, सो व्हेरिएबल हा समजला ना तुम्हाला. स्कॅनर क्लास म्हणजे काय की डायरेक्ट इनपुट आणा कीवर्ड करून किंवा मग तो स्कॅनर क्लासकडे जाणार. स्कॅनर क्लासकडून तो मग प्रोग्राम एक्झिक्यूट होणार. मग आलेला आउटपुट आहे तो आउटपुट स्क्रीनवरती तो आपल्याला शो करणार. ओके, तर मग त्यानंतर व्हेरिएबल्सची जर तुम्हाला डायग्रामॅटिकली जर मी रिप्रेझेंटेशन दाखवलं तर व्हेरिएबल्स म्हणजे काय, व्हेरिएबल्स
व्हेरिएबल, ओके व्हेरिएबल कन्सेप्ट म्हणतो मी इथं. हां, व्हेरिएबल्स म्हणजे काय तुम्हाला आधी समज. आता व्हेरिएबलचं डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंटेशन दाखवलं तर हा सपोज ही तुमची मेमरी आहे. ओके, सो या मेमरीमध्ये साईज बारकी करून मेमरीची आपली लई मोठी झाली मेमरी. ओके, सो सपोज ही एक छोटीशी मेमरी आहे. ओके, तर या मेमरीमध्ये देन वन लाईन अँड देन दिस वन. ओके, सो ही मेमरी आहे, याला नाव देतो मी मेमरी. ओके, मेमरी मेमरी. ओके, सो मेमरीमध्ये आपला व्हेरिएबलचं नाव, आता सपोज आता व्हेरिएबल कसा डिक्लेअर, आता तुम्हाला माहीतच ना व्हेरिएबल कसा डिक्लेअर केला जातो. व्हेरिएबल कसा डिक्लेअर केला जातो, इंट हा काय असतो आपला कीवर्ड असतो. ओके, प्रीडिफाईन कीवर्ड असतो प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये इंटिजर तुम्हाला माहीत असणार. ओके, तर इंट सपोज मी एक एक्झाम्पल घेतो, इंट नंबर वन इक्वल टू 100. म्हणजे इनिशियलाइज म्हणजे हा व्हेरिएबल इनिशियलाइज असा केला जातो, बट त्याच्यावर व्हॅल्यू असाइन करायची ते असं केला जातो. ओके, सो व्हेरिएबलचं नाव काय आपलं. ओके, सो व्हेरिएबलचं नाव आहे नंबर वन अँड व्हॅल्यू काय आहे त्याची, व्हॅल्यू आहे 100. ह्या पद्धतीने मेमरीमध्ये आपली जी काय व्हेरिएबल्सची आपण जे काय इनिशियलाइज केले ते व्हेरिएबलची व्हॅल्यू आणि नाव या पद्धतीने मेमरीमध्ये स्टोअर केलं जातं. ओके, सो टाईप कास्टिंग म्हणजे काय की टाईप कास्टिंग कास्ट करणे म्हणजे वन व्हेरिएबलचा जो काय टाईप असेल, सपोज एकाचा फ्लोट आहे त्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट करणे म्हणजे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ टाईप कास्टिंग. ओके, देन मॅथ फंक्शन काय, डिफरंट टाईप्स ऑफ मॅथ फंक्शन असतात. ओके, तो मॅथ फंक्शन आपण कव्हर करून प्रोग्रामॅटिकलीच बघू डायरेक्ट. ओके, सो आपण डायरेक्ट आता प्रोग्राम जर चालू की मी डायरेक्ट नोटपॅडमध्ये प्रोग्राम लिहितो. लास्ट लेक्चरमध्ये नोटपॅड. ओके, हॅलो जावा नेक्स्ट. ओके, नेक्स्ट इन system.in स्कॅनर. ओके, इथं लिहितो मी हॅलो जावामध्ये. ओके, नवीन फाईल नको काय क्रिएट करायला आपल्याला. सो पहिल्यापासून मी प्रोग्राम टाईप करतो. ओके, तो इम्पोर्ट चालू करू आपण प्रोग्राम. इम्पोर्ट जावा डॉट आपला पॅकेज कुठं आहे, युटीलमध्ये जो काय स्कॅनर क्लासचा पॅकेज आहे तो युटील आपण असं डायरेक्ट इम्पोर्ट करू शकतो आपल्या स्कॅनर क्लासला आपल्या प्रोग्राममध्ये. ओके, जो पब्लिक आपला आपण क्लासचं नाव ठेवूया पब्लिक काय नाव ठेवूया क्लासचं, स्कॅनर डेमो. ओके, देन स्कॅनर डेमो आला. देन मेन मेथड. ओके, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन. ओके, वाईड मेन. ओके, so public static void main, then string args. ओके, string args तुम्ही काय पण लिहू शकता का, हा तुम्हाला मी कमांड लाईन आर्ग्युमेंट काय असतो, कसा फंक्शन असतो, काय काय त्याचं वर्किंग कसा केला जातो, इनपुट कसे पास केले जाते ते तुम्हाला मी सांगितले लास्ट लेक्चरमध्ये. ओके, नाही बघितलं असेल तर बघून घ्या. ओके, सो वाईड. ओके, देन वाईड मेन. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, स्कॅनर क्लासचा आता आपल्याला काय करायचं, एक ऑब्जेक्ट तयार करायचा. तो ऑब्जेक्ट कसा तयार करायचा तुम्हाला मी सांगतो. ओके, स्कॅनर SC इक्वल टू न्यू स्कॅनर system.in. ओके, system.in केल्यानंतर आपला जो काय स्कॅनरचा न्यू या ऑब्जेक्टने आपण काय करतो, ऑब्जेक्ट हा SC आहे. ओके, SC जो आहे ना हा स्कॅनरचा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, त्या क्लासला जो काय स्कॅनरचा जो काय प्रीडिफाईन क्लास आहे युटिलिटी पॅकेजमध्ये त्या क्लासला काय करणे, मेमरी अलोकेट करणे. मेमरी अलोकेट कसं करतो आपण, न्यू या कीवर्डने. ओके, आता सपोज तुम्ही सी लँग्वेजमध्ये मेलॉक बघितला असणार. रन टाईमला आपण एखाद्या लिंक्ड लिस्टमध्ये सपोज फॉर एक्झाम्पल लिंक्ड लिस्ट डाटा स्ट्रक्चरमध्ये लिंक्ड लिस्ट वापरताना आपण मेलॉक फंक्शन वापरायचो. मेलॉक फंक्शन का की रन टाईमला मेमरी अलोकेट करायचो. इथं आपण न्यू फंक्शन न्यू या कीवर्डने रन टाईमला म्हणतो प्रोग्राम एक्झिक्यूटच्या वेळी मेमरी अलोकेट करतोय. ओके, सो ऑब्जेक्ट तयार केल्यानंतर आपल्याकडे डिफरंट टाईप्स ऑफ मेथड्स आहेत स्कॅनर क्लासमध्ये. सो डिफरंट टाईप्स ऑफ मेथड कुठल्या ते मी तुम्हाला आता सांगतो. ओके, आपल्याला फॉर एक्झाम्पल मला 2 नंबरची ॲडिशन करायची आहे, 2 नंबरची सबट्रॅक्शन करायची. ओके, डिफरंट टाईप्स ऑफ नंबर. ओके, सो मी 2 नंबर घेतो आधी. ओके, ते इंट ए हा व्हेरिएबल झाला. डिफरंट टाईप्स ऑफ व्हेरिएबल असतात.
हा जो व्हेरिएबल आहे तो लोकल व्हेरिएबल आहे, कारण की मी मेन मेथडच्या आतमध्ये त्याला वापरत आहे. ओके, सो नंबर 1 म्हणतो मी, नंबर 1 इक्वल टू एस सी डॉट नेक्स्ट इंट. ओके, नेक्स्ट इंट म्हटलं मी, हा जो आहे ना, कमेंट आउट करतो, दिस इज अ लोकल व्हेरिएबल, लोकल व्हेरिएबल. ओके, लोकल व्हेरिएबल, लोकल व्हेरिएबल हा आपला लोकल व्हेरिएबल. ओके, then int number 2 sc dot next int. ओके, नेक्स्ट इंट. आता या जर यांना डायरेक्टली जर प्रिंट करायचं असेल तर मी प्रिंट पण करू शकतो. ओके, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन, प्रिंट एल एन, सिम्पली प्रिंट एल एन म्हणायचं, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. त्याच्यानंतर तो काय असेल तो डाटा प्रिंट करून टाकायचा. काय काय डाटा आपल्याला प्रिंट करावा लागणार, नंबर 1 आणि नंबर 2, द व्हॅल्यू ऑफ बोथ नंबर असं म्हणायचं. नंबर 1 नको, नंबर 1 इज, त्याच्यानंतर नंबर 1ची काय असेल ती व्हॅल्यू प्लस ऑपरेटर म्हणायचं इकडं. ओके, प्लस त्याच्यानंतर नंबर 1ची व्हॅल्यू, त्याच्यानंतर नंबर 2 इज, नंबर 2ची व्हॅल्यू नंबर 2. ओके, नंबर 2ची व्हॅल्यू, हे झालं व्हॅल्यू प्रिंट आपल्या. त्याच्यानंतर आपल्याला ॲडिशन करायचे. ओके, डायरेक्ट मी ॲडिशन करून टाकतो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. एल एन काय म्हणजे न्यू लाईनसाठी, हे तुम्हाला मी सांगितलं लास्ट लेक्चरमध्ये. ओके, सो ॲडिशन इज ॲडिशन ऑफ इंटिजर्स, ॲडिशन ऑफ 2 नंबर्स, नंबर इज, आता ॲडिशन त्यांची मी करून टाकतो. एकदम सिम्पल प्रोग्राम तुमच्यासमोर मी आणला आहे. ओके, सो नंबर 1 प्लस नंबर 2, नंबर 1 आणि नंबर 2ची आपली काय झाली, ॲडिशन झाली. सो ॲडिशन झाल्यानंतर आता आपल्याला तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही हे गेल्या लेक्चरमध्ये पण दाखवलेलं की असं तुम्ही ॲडिशन करून दाखवलेलं कमांड लाईन आर्ग्युमेंट थ्रू आणि स्कॅनर क्लास घेऊन थ्रू. तेच आहे रे, स्कॅनर क्लास म्हणजे काय, इनपुट घे नाही युजरकडून, संपला विषय. बाकी काय विचार डोक्यात ठेवायचं नाही. स्कॅनर क्लास म्हणजे काय, इनपुट घे. आता मला वाटलं की मला हे घ्यायचं काय, स्ट्रिंग घ्यायचं, माझं नाव मला प्रिंट करायचं, तर कसं करणार, टाकायचं मेसेज, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन, त्याच्यानंतर इंटर युअर नेम. अरे लय बेसिक प्रोग्राम आहे रे. नंतर तुम्हाला वाटेल की हा काय प्रोग्राम करत होता राव असं. ओके, सो ओके, सो इथं आपला डाटा टाईप काय आहे, आपण काय घेत आहे, नेम घेत आहे. नेम काय आहे, कॅरेक्टर आहे. कॅरेक्टर सेट ऑफ कॅरेक्टर आहे. सेट ऑफ कॅरेक्टर घेण्यासाठी काय लागतो, स्ट्रिंग लागतो. स्ट्रिंग हा काय, प्रीडिफाईन कीवर्ड आहे, संपला विषय. असं लक्षात ठेवायचं. ओके, str1 म्हणतो मी, किंवा नेम म्हणतो, चला नेम म्हणतो. नेम इक्वल टू आपल्याला काय काय घ्यावं लागणार, एस सी डॉट नेक्स्ट, ओनली नेक्स्ट किंवा नेक्स्ट लाईन. ओके, युअर नेम इज. ओके, आता प्रिंट करून टाकूया आपण याला. सगळं प्रिंट टाईप करावं लागतं रे आपल्याला. VS कोडमध्ये डायरेक्टली इनबिल्ट कोड भेटतो, म्हणजे तिकडं टाईप करण्यात मजा वेगळी असते. ओके, प्रिंट एल एन नेम इज, नेम इक्वल टू नेम. ओके, सो हे झालं आपलं. ओके, नेम सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन, म्हणजे नाव कसं घ्यायचं, एस टी डॉट नेक्स्ट म्हटल्यावर नाव घ्यायचं, एस टी डॉट नेक्स्ट इंट म्हटल्यावर फ्लोट घ्यायचं. तुला फ्लोटची व्हॅल्यू घ्यायची असेल, एस टी डॉट नेक्स्ट फ्लोट. ओके, फ्लोटची जर व्हॅल्यू घ्यायची असेल मी कमेंट आउट करतो, फ्लोट इक्वल टू सपोज फ्लोटची घ्यायची आहे तुला, तर त्यावेळी तुला काय करावं लागणार, एस सी डॉट नेक्स्ट फ्लोट. ओके, फ्लोट, संपला विषय. त्याच्यानंतर जर तुला समज डबलची घ्यायची आहे, ओके, डबलची पण घ्यायची असेल तर एस सी डॉट नेक्स्ट डबल, DOUB डबल. ओके, त्याच्यानंतर तुला सपोज वाटलं की मला लॉंग घ्यायचं आहे, ओके, एस सी डॉट नेक्स्ट लॉंग. ओके, संपला विषय.
या पद्धतीने मित्रांनो तुम्ही घेऊ शकता. ओके, फ्लोट म्हणजे काय, ज्यामध्ये पॉईंट असतो, व्हॅल्यू म्हणजे पॉईंट, डेसिमल पॉईंट ज्याच्यामध्ये असतो तो फ्लोट. ओके, त्यानंतर डबल म्हणजे काय, डबल व्हॅल्यू, फ्लोटपेक्षा डबल व्हॅल्यू. ओके, ह्याला ह्याच्यापेक्षा डबल मेमरी म्हणजे फ्लोटपेक्षा डबल मेमरी ज्याला लागते तो डबल व्हॅल्यू. त्याच्यानंतर लॉंग म्हणजे काय, ज्याच्यामध्ये लॉंग टाईप्स ऑफ डाटा, फॉर एक्झाम्पल मोबाईल नंबर आपल्याला स्टोअर करायचा आहे तेव्हा लॉंग वापरायचा. हा सगळे इंटिजर म्हणजे व्हॅल्यू स्टोअर करतात. ओके, सो हा झाला स्कॅनरचा. जर ह्याला जर रन करायचं म्हटल्यावर मी ह्याला सेव्ह करतो सिम्पली. ओके, सो आपला जो क्लासचं नाव आहे तुम्ही सेव्ह कॉपी सी करतो. ओके, सेव्ह. ओके, देन डॉक्युमेंट नाही, डेस्कटॉपवरती मी कुठं सेव्ह केलेलं याला, हॅलो. ओके, सी एम डीवरती गेलो मी आणि इथं जावा सी हॅलो डॉट जावा. ओके, हॅलो डॉट स्कॅनर. ओके, इट्स स्पेलिंग मिस्टेक, स्पेलिंग मिस्टेक, स्पेलिंग मिस्टेक, स्पेलिंग मिस्टेक, कंट्रोल एस. What is this should be declared in file name scanner demo. Scanner demo. Oh yeah, right. Control S. ओके, सो पब्लिक नसतं ते पार्शली पब्लिक असतं. ओके, पब्लिक आपल्याला करता येत नाही, पार्शली पब्लिक होतं म्हणून तिथे एरर होतो. ओके, सो कंपायलेशन सक्सेसफुली. ओके, बाय क्लास फाईल जनरेटेड सक्सेसफुली. जर क्लास फाईल तुम्हाला बघायची असेल तर हे बघा, क्लास फाईल जनरेटेड सक्सेसफुली 12. ओके, क्लास फाईल जनरेटेड. ओके, थांबा, क्लास फाईल जनरेट होऊ दे. ओके, हे बघा, स्कॅनर डेमो क्लास फाईल जनरेटेड 1:54 म्हणजे 154ला आपली क्लास फाईल जनरेट सक्सेसफुली झाली. आता 155 झाले. ओके, सो इथं बघा आपली प्रोग्रामला डायरेक्टली मी काय करतो, एक्झिक्यूट करतो. ओके, टाकू पहिला नंबर. ओके, 110, देन दुसरा नंबर 200. ओके, नंबर 1 इज 100, नंबर 1 इज 200, ॲडिशन ऑफ 2 नंबर इज काय ते 100 आणि 200. ओ, एंटर युअर नेम. सॉरी, सुमित. ओके, नेम इज सुमित. ओके, नेम माझं सुमित आपला सक्सेसफुली प्रिंट झालेला आहे. ओके, सो ह्याला आपल्याला असं ठेवावं लागणार. हे झालं कॉन्केटिनेशन ऑपरेशन. ओके, हा जो मी टाकला इथं म्हणजे हा कॉन्केटिनेशन, हा लगेच नंबर प्रिंट केल्यानंतर हा लगेच नंबर प्रिंट करेल, ह्याचा अर्थ असा झाला. सेव्ह करतो मी. 200. ओके, सो 300. नंबर 1 is 200, नंबर 1 is नंबर 1 is 100, नंबर 1 is 200 and addition of 2 number is 300. ओके, सो नेम इज राठोड. ओके, देन राठोड मी टाकतो. माय सर नेम इज राठोड. ओके, सो राठोड इथं नेम म्हणजे नेक्स्ट इंट म्हणजे नेक्स्ट आपलं ST डॉट नेक्स्टमध्ये ती व्हॅल्यू म्हणजे ST डॉट नेक्स्ट या मेथडने आपल्याकडून स्ट्रिंग व्हॅल्यू घेतली आणि ती नेम या व्हेरिएबलवरती स्टोअर केली आणि ती काय मेमरीमध्ये जाऊन स्टोअर झाली. ओके, आणि त्याच्यानंतर त्याला आपण इथे काय केलं, प्रिंट केलं. ओके, सो सक्सेसफुली प्रिंट झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला तो जो आहे तो व्हेरिएबल्स म्हणजे काय, आता हा जो व्हेरिएबल आहे. ओके, हा जो व्हेरिएबल आहे तो लोकल व्हेरिएबल आहे. असल्या व्हेरिएबलला लोकल व्हेरिएबल म्हणतात. अजून असतो स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, ग्लोबल व्हेरिएबल इथं डिक्लेअर केला जातो. सो ग्लोबल व्हेरिएबल कसा, इंटीजर ए इक्वल टू 100. दिस इज अ ग्लोबल व्हेरिएबल. ग्लोबल व्हेरिएबल. ओके, त्याच्यानंतर मी कमेंट आउट करतो याला, ग्लोबल व्हेरिएबल. त्याच्यानंतर आपल्याला स्टॅटिक व्हेरिएबल एक असतो. ओके, सो ह्याच्याच समोर जर मी स्टॅटिक, आता ह्यालाच कॉपी करतो, इथून पेस्ट करतो. ओके, ह्याच्यासमोर जर स्टॅटिक लावला मी, टॅब, दिस इज अ क्लास व्हेरिएबल.
क्लास व्हेरिएबल. संपला विषय. जो स्टॅटिकपासून म्हणजे ओन्ली वन ऑब्जेक्टला जे ओन्ली वन मेमरी ह्या व्हेरिएबलला क्रिएट होते त्याला म्हणते स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, म्हणजे ओन्ली वन जे काय व्हेरिएबलला जे काय क्लासला मेमरी लागणार आहे ओन्ली वन कॉपी ह्याची तयार होते इनसाइड द मेमरी, त्याला म्हणतात स्टॅटिक व्हेरिएबल. स्टार्टिंग विथ स्टॅटिक म्हणजे तो क्लास व्हेरिएबल असतो, सगळीकडे ॲक्सेसेबल केला जातो. ओके, हा होता आजचा कन्सेप्ट. आणि नेक्स्ट लास्ट पॉईंट काय आपला कास्टिंग, टाईप कास्टिंग कशी करायची. आता टाईप कास्टिंग आणि मॅथ फंक्शन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेतो. ओके, सो ह्या लेक्चरमध्ये एवढाच, कारण की व्हिडिओ लेंथली होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.